महानगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार। सामान्य नागरिक यांनी सर्व कागदपत्र पूर्तता करून सुद्धा तिथे बांधकामाचे कंप्लेशन सर्टिफिकेट देण्यास वर्ष फेऱ्या माराव्या लागतात। पण सांगलीतील बिल्डर लॉबी व महापालिका प्रशासनामधील टक्केवारी खाणारे अधिकारी यांच्यात भलतीच सांगड आहे। काही ठिकाणी अपार्टमेंटला पार्किंगची सोय व इतर गोष्टींची सोय नसताना सुद्धा कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतोच कसा, हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। सांगली महापालिका म्हणजे टक्केवारी खाणारी सुशिक्षित गँग अशी चर्चा सांगलीमध्ये आहे। मग या टक्केवारी खाणाऱ्या गँग महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी त्यांच्यावर कारवाई करतील का गोरगरीब कंप्लीशन सर्टिफिकेटसाठी व महापालिकेच्या परवानगीसाठी महापालिकेमध्ये नुसतं ये-जा करायची, हा पण प्रश्नच आहे। स्थानिक आमदार खासदार यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतं। मग सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, हा एक प्रश्नच आहे। महापालिका आयुक्त साहेब ही बाब प्रत्येक बैठक आढावा बैठकीमध्ये उपस्थित होत असताना दिसतेय, तरी सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। याच्या मागे काय गौड बंगाल आहे?